नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज मैदान खूप आहेत, अशी मैदानं. रेटरीचं मैदान आहे. आता मुंबईच्या मैदानाबद्दल बोलतोय. रेटरीच्या मैदानामध्ये थोडंसं मी गेलो नाही आहे. मी वडूज फाटीवरती आलो आहे. मैदान होते 3 तारखेला. त्या मैदानाची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे आणि 3 तारखेच्या मैदानाची मुलाखत जी आज झाली, तर वेळ मिळाला तर 100% जाण्याचा प्रयत्न करू रेटरी मैदानामध्ये. बघूया आज मैदानामध्ये मथुर 1001 राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचं काळी संबंध, महाराष्ट्राचं काळी मथुर पळाला आज. आणि मथुर आज कोणासोबत पळाला, मी कालच पायरा सांगितलेला होता. सिकंदर या नंदीसोबत पळालेला आहे. हा सिकंदर तिथलाच आहे. आणि काय गाडी पळाली. मथुर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो. जसा तो बिंजोडचा बादशाह आहे तसाच तो 3 फेऱ्याचा देखील बिंजोडचा बादशाह आहे. आणि त्याने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो काय चीज आहे आणि काय सुट्टा पळाला आहे मथुर. खरंच 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये चांगला पळतोय. आता थोडंसं जरा बिंजोडला कशा पद्धतीनं जरा थोडासा पळ कमी आलाय काय वाटतोय मला पण, परंतु नाही, शेवटी तो बिंजोडचा बादशाह आहे, त्याला माहिती आहे. तो अनुभवी बैल आहे आणि अनुभवी नंदी आहे. तो जसा आपण बकासूरचा जेवढा आपण बकासूरला देव म्हणतो तसाच तो मुंबईचा देखील देव आहे आणि 3 फेऱ्याचा देखील देव आहे. सगळ्या महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा आहे, लाडका आहे तो सगळ्यांचा. आणि तो आज गट पास झालेला आहे. राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा जो मथुर आहे, बिंजोडचा बादशाह. आज सुंदर अशी गाडी पळाली. गाडी कितव्या गटात पळाली हे माहीत नाही, परंतु अपडेट आली मला की मथुर आणि सिकंदर ही गाडी जी आहे ती गट पास झालेली आहे. गाडीवरती ड्रायव्हर कोण होते हे काय समजलं नाही, परंतु चांगली गाडी पळाली. अशीच गाडी पळ आणि सेमीला मथुर. आणि आज तू गुलाल घेऊन दाखव की तू 3 फेऱ्याचा देखील बादशाह आहे आणि मुंबईमध्ये तुझा दबदबा कायम असतो तर असतोच. आणि बघूया कशा पद्धतीनं मथुरचं सेमीला कशा. आणि 91 गट पळणार आहे त्या मैदानामध्ये. आत्ता काहीतरी 12वा 13वा गट चालू होता. मी म्हणून व्हिडिओ केली. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.